नमस्कार. सॅगी सिव्हिल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची नोटिफिकेशन आलेलं आहे. एक तर सरकारी जागा निघत नाहीत, त्याच्यामध्ये प्रत्येकाला वाटतं सरकारी नोकरी लागावी आणि सगळेजण MPSCकडे वळतात. इतके MPSCला पोरं वळत आहेत की तिथले क्लासवाले आणि हेच करोडपती झाले, परंतु MPSCच्या पोराला मात्र नोकरी लागत नाही. आणि माणसानं बदल ही काळाची जन्य म्हटलं जातं. बदल हा केलाच पाहिजे, वेळेनुसार बदल केला पाहिजे. त्यामुळे MPSCनं सुद्धा आता आपल्या नियमामध्ये बदल केलेला आहे. UPSCला ज्या पद्धतीनं अटेम्प्ट धरले जातात, तुम्ही एक्झाम दिल्यानंतर तुम्ही किती एक्झाम देऊ शकता. तुम्ही ओपन कॅटेगरीतले असला तर, मागासवर्गीयांना तर नाहीतच, त्यांच्या काही अटेम्प्ट धरत नाही, ती कटाळा देऊ शकतात, कितीही देऊ शकतात. पण ओपनचे मात्र धरले जातात किंवा OBCचे धरले जातात. तर MPSCनं सुद्धा तो नियम केला आणि 2021 तो नियम लागू असणार आहे असं सांगितलेलं आहे. आजचं नोटिफिकेशन आहे 30 डिसेंबर 2020. काय आहे बघा घोषणा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विभिन्न शासकीय पदासाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारसी संदर्भात राबवण्यात येणाऱ्या निवड प्रक्रियेमध्ये वेळोवेळी करावयाच्या विविध सुधारणात्मक उपाययोजनांपैकी एक म्हणजे स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांच्या प्रयत्न संधींची संख्या मर्यादित करणे. याबाबत आयोगाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणारे आहेत. बघा, विभिन्न स्पर्धा परीक्षा आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे. तो खुलामधील असेल, अराखीव उमेदवार असेल तर कमाल 6 संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. एक लक्षात ठेवा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती म्हणजे ST आणि SC प्रवर्गातील उमेदवारास कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही आणि उर्वरित मागास प्रवर्गातील म्हणजेच OBC अदर बॅकवर्ड क्लास उमेदवारास कमाल 9 संधींची उपलब्ध राहतील. एक लक्षात घ्या तुम्ही. बघा, सगळीकडनं ओपन समाजाचं तर सगळीकडनं नुकसानच असतं, हे तुम्हाला माहिती आहे. आता ओपनला 7 संधी दिलेल्या आहे. दुसरं बघा आता काय म्हटलं ती, आणि मी पूर्ण व्हिडिओ बघा माझा, तर तुम्हाला कळेल मला काय बोलायचं आहे. ती व्हिडिओ लई मोठा नाही, 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ होईल. पूर्ण व्हिडिओ बघा. वाटलं सर 2x स्पीड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मी माहिती अत्यंत महत्त्वाची सांगत असतो व्हिडिओच्या मध्यभागामध्ये, ती संपूर्ण ऐका. उमेदवाराची संधीची संख्या खालील नमूद केल्यानुसार लागू राहतील. उमेदवाराने पूर्वपरीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल. तो पूर्वपरीक्षेला फॉर्म भरला, उमेदवाराने पूर्वपरीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल. आता पूर्वपरीक्षेत नेमका भाग घेतल्यास आहे का पूर्वपरीक्षेचा अर्ज भरल्यास आहे, याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन नाही. माझ्यामते अर्ज सगळी भरतात, परंतु पूर्वपरीक्षेला जर तुम्ही गेला तर ती माझ्यामते संधी धरली जाईल. त्याच्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन आणि डिटेलसुद्धा येईल. एखादा उमेदवार पूर्वपरीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. आता काही एक्झाम कसे असतात की पूर्वपरीक्षेला 2 पेपर असतात, राज्यसेवेला वगैरे. त्यामुळे कोणत्याही एका परीक्षेला जरी तो उपस्थित राहिला, दुसऱ्याला ॲब्सेंट राहिला, आजारी पडला, काही झालं तरी तो बसला, म्हणून त्याचा एक आकडा कमी होणार आहे. तो ओपनमधला असेल तर झाले त्याचे 6 पैकी 5 अटेम्प्ट राहिले, 1 अटेम्प्ट गेला. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाईल. कॉप्या वगैरे करताना गावला असेल किंवा काही टॅम्परिंग केलेलं असेल, त्याला अपात्र जरी ठरलं तरी त्याची संधी ही गणली जाईल. आणि परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन 2021 प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीस अनुसरून आयोजित परीक्षापासून लागू करण्यात येईल. आता एक लक्षात ठेवा, आता XYZ X नावाचा विद्यार्थी आहे, तो मागच्या 2015 सालापासून एक्झाम देतो आहे. म्हणजे त्यानं 15 साली दिली, 16 साली दिली, 17 साली दिली, 18 साली दिली, 19 साली दिली, 20 साली दिली. 20 सालची एक्झाम झाली, आता 5 वर्षे त्याने एक्झाम दिल्या, बरोबर आहे. मग आता त्यानं 2020ची दिली की त्याची 26 झाली की मग नेमका आयोग मागच्या 2015पासून काउंट धरणार का आता 2021पासून पुन्हा त्याची आता पहिली झाली, मग त्याची दुसरी, असं पकडणार? इकडे एक तर वयाचं तर बंधनच आहे, 35, 38, 43 हे तर आहेच, बरोबर. वयाकडनं तर एका बाजूनं तर तुम्ही इकडं तालाच ठोकला, एका बाजूनं तुम्ही बांधच घातला, इकडं जाऊ नका. पुन्हा अजून हे संध्या 1, 2, 3, 4, 5, 6 हे घातल्या, तर मला सांगा त्यानं 2015पासून जर दिली तर त्याच्या ह्या 5 संध्या झाल्या. मग ही आयोग मोजणार का मोजणार नाही, याच्याबद्दल पण क्लॅरिफिकेशन आहे. मग आता 2021 साली त्या विद्यार्थ्यानं समजा XYZ त्यानं राज्यसेवेची परीक्षा दिली, तर त्यांना ऑलरेडी 5 वेळा दिली, झाला नाही, पुन्हा 6व्या वेळा दिली, तर ही 6वी संधी धरायची का एकली धरायची, याच्याबद्दलचं पण शंका आहे मनात. त्याच्याबद्दलचं देखील क्लॅरिफिकेशन येईल. अजून एक दुसरं महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये, हेच मला सांगायचं होतं. आणि अजून एक दुसरं सांगायचं आहे. आता काय म्हटले बघा, आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास कमाल संधीची मर्यादा, कमाल म्हणजे जास्तीत जास्त, किमान म्हणजे कमीत कमी 6, जास्तीत जास्त 6 संधी उपलब्ध होतील. पूर्वपरीक्षेला जरी हजर राहिला तरी ती संधी पकडली जाईल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आता कॉम्पिटिशन हे कमी होणार आहे. एक लक्षात ठेवा तुम्ही. आता XYZ विद्यार्थी आहे, तो समजा वनसेवेमध्ये झाला, तो काय करतो, वनसेवेची परीक्षा देतो, नोकरीला लागतो, 40-50 हजार पगार घेतो, पैसा खातो आणि पुन्हा राज्यसेवेचा अभ्यास करतो. इकडं वनसेवेला त्याने 4 घालवले असतात, पुन्हा राज्यसेवेला 3 घालवतो. तर आता काय होणार, विभिन्न स्पर्धा परीक्षा म्हणजे याचा अर्थ काय, फक्त राज्यसेवा नाही तर आयोगामार्फत ज्या काही स्पर्धा परीक्षा घेतल्यात, मग ते कृषी खातं असो, वन खातं असो, पोलीस सब इन्स्पेक्टर असो, कंबाईन्ड प्री असो, किंवा घटक परीक्षा असो, किंवा राज्यसेवा असो, किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असो, या सगळ्यासाठी ती
संधीची कमाल मर्यादा गणली जाणार आहे असं मला वाटते. म्हणजे आता राज्यसेवेला 6 अटेम्प्ट देणार, वनसेवेला 6 देणार, अभियांत्रिक सेवेला 6 देणार, पुन्हा तुमच्या अजून कंबाईनला 6 देणार, असे जर अटेम्प्ट दिले तर मग 6 किती होते. नाही आता प्रत्येक परीक्षेनुसार 6 अटेम्प्ट देणार आहे का सगळ्या परीक्षेत मिळून 6 अटेम्प्ट देणार आहे. म्हणजे जर एका विद्यार्थ्याने एकाच वर्षी राज्यसेवेचा फॉर्म भरला, अभियांत्रिकीचा फॉर्म भरला, वनसेवेचा फॉर्म भरला, त्यानंतर तुमच्या कंबाईनचा फॉर्म भरला, अभियांत्रिक फॉर्म भरला, तर त्याच्या अजून एखादा गटकाचा फॉर्म भरला, तो 6 संधी एकाच वर्षात क्लिअर झाल्या, मग त्याला पुढची देताच येणार नाही का परीक्षा. मग नेमकं वर्ष 6 पकडणार आहेत 2020, 2021, 2022, 2023, 2024 का परीक्षा 6 परीक्षा देता येणार हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी मला असं वाटतं की राज्यसेवेच्या त्याला 6 संधी मिळणार आहेत. त्यानंतर त्याला इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा फॉर्म भरला त्याच्यात त्याला 6 संधी मिळणार आहेत. वनसेवेचा भरला तर त्याच्यात त्याला 6 संधी मिळतील असं असणार आहे असं मला वाटते. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही की आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल मर्यादा खालील म्हणजे विभिन्न स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेणारे विद्यार्थी 6 म्हणजे मी अभियांत्रिकीची XYZ एका विद्यार्थ्याने 17 साली दिली, 18 साली दिली, 19 साली दिली, तर 3 अटेम्प्ट झाले. मग आता 3 अटेम्प्ट झाल्यानंतर आता 20 साली त्यानं 4था झाला, पुन्हा अजून त्याला 21 साली 1 आणि 22 साली अजून 2 अटेम्प्ट देतात, त्यात झाला नाही ना किंवा जाहिरात निघली नाही असं आहे का कसं आहे याच्याबद्दलचं अजून नाही. परंतु खुल्या उमेदवारासाठी 6 संधी असणार हे मात्र आता फिक्स झालेलं आहे. आता त्या संधी ज्या आहेत त्या 2021पासून पहिली संधी असं मोजणार आयोग की मागं दिलेलं पण ते काउंट करणार हे मात्र या ठिकाणी माझी शंका असणार आहे अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये. कारण एखादा विद्यार्थी समजा 2016पासून ट्राय मारत असला तर त्यानं 16, 17, 18, 19, 15पासून ट्राय मारत असला तर 15, 16, 17, 18, 19 किंवा 14पासून मारत असला तर 14, 15, 16, 17, 18, 19 6 वर्ष झाले नाही तर मग 2020ला गेले तर 7वी होते, मग तो अपात्र झाला का हा देखील शंकेचा विषय. त्याच्यामुळं हे सगळे क्लॅरिफिकेशन तुम्हाला जेव्हा स्पर्धा परीक्षेची तारीख डिक्लेअर होईल माझ्या मते सुप्रीम कोर्टातली शेवटची तारीख बघितली जाईल 26 जानेवारीला किंवा 25 जानेवारीला काय असेल ती तारीख मराठा आरक्षणाची, आणि त्यानंतर MPSCचं वेळापत्रक जाहीर होईल किंवा आताच होईल काय सांगता येणार नाही कारण मलाही माहीत नाही. परंतु माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा. असेच वेगवेगळ्या माहिती आणि त्यामधले क्लिष्ट जे प्रश्न आहेत शंका त्या ऐकण्यासाठी त्या ज्या असतात त्याच्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.